आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सगळं दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. नाही परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. बायबलचं वचन आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचं म्हणून शिकवते आणि महत्व ज्याला समजते की देव काय. तर नव्या करारामध्ये आपण एका शब्दाला डिमांड दिलेला आहे. शब्दामध्ये देव म्हटलेला आहे. तर योहानमध्ये पहिला अध्याय 13व्या वचनापासून सुरुवात करूया. त्याचा जन्म व रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. जो प्रभू येशू होता, आता आपल्या सगळ्यांच्या इच्छा देहात आहे ना. 10 करोड रुपये आले तरी सांगा आता 10 करोड पाहिजे, बरोबर की नाही? असं आहे. हालेलुया. तर पाहिजेच. काय सांगितलं? काय सांगितलं? पाहिजे. तर येशू ख्रिस्त असा होता की त्यांनी देहामध्ये इंटरेस्ट नाही घेतला, त्यांनी एक आत्म्यामध्ये इंटरेस्ट घेतला. जो आत्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. नंतर योहानमध्ये 10 ते 17 18 वचन. श्वास, सगळ्या माणसाला श्वास प्रिय आहे आणि हा जर प्रिय आहे तर ह्याच्यामध्ये त्या शरीराला मजबूती. देहाची इच्छा कधी पुऱ्या होत नाही आणि आत्म्याची इच्छा संपूर्ण पुऱ्या होत नाही, कारण त्याला आत्म्याला मोह नाही. आत्मा से त्याला मोह नाही. किती लोक आहेत असे की त्याच्या छातीत दुखते जर हात. या देहाच्या इच्छा आहेत आणि या देहामध्ये काहीतरी अस्वस्थपणा आहे, पण आत्मा जो आहे एक उत्साहित आहे. म्हणून मग ते 26:41 मध्ये आत्मा उत्सुक आहे, देह. म्हणून देहाची इच्छा बघू नका, तर आत्म्याची इच्छा. योहानमध्ये 4:24. आत्मा कसा आहे? उपासकांनी प्रार्थना कशी केली पाहिजे? योहान 4:24. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना. देव आत्मा आहे. काय? मग देवाच्या मूर्त्या कशा ठेवल्या? कोणी सांगितलं असा देव होता असं? आई पण आत्म्याद्वारे बोलतो. आता मी बोलतो तर आत्म्याद्वारे बोलतो, म्हणून तुम्ही मला बघून आलात ना. नाही, कोणाला बघून देखील माझं नाव आला ना, पण मी आत्म्याने बोलतो. मग ते जावीस. तर ज्या काही गोष्टी अशा आहेत आणि ज्या गोष्टी शिकायच्या आहेत, ती पहिलं देवाला आत्म्याच्या द्वारे माणसामध्ये. मनुष्य जिवंत आहे, तो बोलता चालता आहे. मनुष्य म्हणतो तेव्हा तो मूर्तीसारखंच असते, तरी दिसते त्याला. मेन देव जर आपल्या जोडीला आत्म्याच्या द्वारे आहे, तत्पर्यंत आपण समाधानी आहे. समाधान कधीच मनुष्य नसते. आहे म्हणून समाधान. कधी कोणत्या इच्छा पुऱ्या झाल्या? कधी इच्छा पुऱ्या झाल्या आपल्या? कधीच नाही. कारण आत्मा जोडीला नाही, ती इच्छा पुऱ्या कशी? देवाचा आत्मा जो आहे तो देवाबरोबरचं राज्य आमचं आणि त्याचं एक आहे. म्हणून योहान 15:4-7 ते वाक्य दिले त्यांनी. तू माझ्यात राह, मी तुझ्यात राह. माझ्यापासून वेगळं असल्यास तुला काहीच करता येत नाही. लक्षात ठेवा, देवामध्ये जो मनुष्य राहतो ना, तो काहीतरी करत असतो. पण जर देवामध्ये नसेल तर काहीच करू शकतो. आता तुमची देहासाठी जर विचार असेल ना, तर इथे तुम्हाला येशू ख्रिस्त भेटणार नाही. तुमचे विचार तिकडे लागले त्या देहाच्या गोष्टीकडे. त्यामुळे तेच पाहिजे, देव नाही पाहिजे. लक्ष कुठे जाणार? काय बोलत नाही त्या दही गोष्टीमुळे. हालेलुया. दही गोष्टी काहीच कामाच्या नाही. हालेलुया. दही गोष्टी माणसाला मानसिक तणावामध्ये टाकतात. हालेलुया. ही बाई बसली, तिची मोठी मुलगी
तर मुलगा आलाय, कुठे आहे तो बघू. हालेलुया. हा इकडे आहे तो. हालेलुया. यांच्या घरात प्रार्थना चालू होती. तर किती वर्ष झाली लग्नाला तर मुलं बाळ नव्हती? 3 वर्ष. हा हालेलुया. तर त्यांनी मला विचारलं की ब्रदर आम्हाला मद्रासला जायचंय. कशाला? तर मुलं बाळांना काहीतरी फॅक्टरी आहे का बघा. घर कोणासाठी बांधलेलं आहे? घर कोणासाठी बांधलेलं आहे असं सांगितलं. विचारलं त्यांना. हालेलुया. या घरावर बघा परमेश्वराचा HK कसं 138 आणि 139 भिंतीजवळ प्रार्थना केली. नाही बघितलं बघ तिकडे परमेश्वराचा आत्मा आला आणि सुंदर मुलगा तो आहे. हालेलुया. कोणीतरी डोक्यात टाकलेलं आहे देहाची इच्छा. देहाची इच्छा तिकडे नाही, ती मूर्तीची इच्छा, भूताची इच्छा. मूर्ती पूजा त्याला येस नाही. सुप्रसिद्ध 127 अध्यायामध्ये 3 वचन संतती परमेश्वराने दिलेलं जाते. ते पुस्तक वाचून, जीवनाचं पुस्तक वाचून मुलगी झाली. हालेलुया. किती इथे आहेत, कितीतरी मुलं अशी आहेत. हालेलुया. देहाची इच्छा नाहीये तर आत्म्याची इच्छा. हालेलुया. हालेलुया. आत्म्याची इच्छा. हालेलुया. देवाने दिल्यानंतर ती मुलं देवाच्या राज्यात येईल. इकडे एक आहे आज प्रवचन बंद. हालेलुया. आशीर्वाद शिकणं ही देहाची इच्छा नाही, आत्म्याची इच्छा. मी देवाकडे एकच प्रार्थना करतो, जेवढी संतती होईल त्याने देवाची सेवा करू. हालेलुया. बरीचशी मुली येत आहे, हेच करा. जिंदगी देहाची नाही तर आत्म्याची इच्छा पूर्ण झाली तर स्वर्ग. एक जीवन आहे, एक जीवन आहे. हालेलुया. माझं मत आहे तुम्ही काहीतरी करा. तुमच्या स्वतःची कर्म तुम्हाला शेवटला उपयोग. देवा बरोबर राहा. म्हणून देहाची कर्म आणि आत्म्याची कर्मामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. येशू ख्रिस्त आत्म्याने झालेला. जेव्हा तो आत्म्याने होतो मुलगा किंवा मुलगी तेव्हा आत्म्याचंच कार्य करते. हालेलुया. आपण देहाची इच्छेने झाले पण आपल्यामध्ये देहाचीच इच्छा, पैसा, खाणं, धंदा, पैसा, वस्तू तीच राहील. पण आत्म्याचा प्रचार किंवा आत्म्याची सुवार्ता किंवा आत्म्याची साथ जे सार्वत्रिक जीवनाची जी उपासना आहे किंवा प्रार्थना बोलतात ना ती माणसामध्ये. म्हणून पुढे काय सांगते? वचन 14 शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्दाचा देह बनवा. कसला? शब्दाचा देह बनवा. आता शब्दाचा देह म्हणजे काय? हालेलुया. हालेलुया. शब्दाचा देह म्हणजे काय? शब्दाचा देह म्हणजे देवाचं राज्य. आता बघा लूक 3:22-23 वचनामध्ये कसं दिलं? पवित्र आत्मा देह रूपाने होतात. म्हणून येऊन काय सांगतो? शब्दाचा देह झाला. तुमच्यामध्ये शब्दाचा देह. आता शब्दाचा देह म्हणजे परमेश्वराचं राज्य. हालेलुया. आणि परमेश्वराचं राज्य असं आहे ते सगळ्यांनी घ्यायचं आहे. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. असे अनुग्रह करा आणि सत्य याच्याने परिपूर्ण होते. आता आम्हाला सत्याची माहिती पाहिजे. बरोबर? सत्य तुम्हाला योहान 8:32 सत्य तुम्हाला समजेल. सत्य बंधनातून मुक्त करेल. जर येशू बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती जर पडलेली आहे किंवा ती माहिती मिळालेली आहे ते सत्य तुम्हाला जीवन देईल. सत्य तुम्हाला मार्गदर्शक करेल. सत्य तुम्हाला घडवेल. सत्य तुम्हाला मार्गदर्शक करेल. सत्य तुम्हाला अभिषेक करेल. सत्य तुमचं जीवन शिवधनी बनेल. एका सत्याने तुमचं भविष्य मार्गदर्शक. वचन 15 त्याच्याविषयी योहान साक्ष देतो. काय सांगते? येशू ख्रिस्ताविषयी योहान साक्ष देतो
आणि मोठ्याने म्हणतो, मोठ्याने रडतो, मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झालेला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्या विषयी मी सांगितले तो हाच आहे. येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या साक्ष्य आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बाळ आपल्या घरात जन्माला येते, ते देवाने दिलेलं होतं, म्हणून ते बाळ देवाच्या राज्यासाठीच. मी लोकांना ते सांगतो की तुम्हाला पहिलं बाळ नव्हतं होत ना, मग आता देवाने दिले ना, मग आता देवाच्या कार्यासाठी वापर. तो देव स्वतः तुमच्यामध्ये वास करत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. मरियमाचं काय होती, योसेफाची एंगेजमेंट झालेलं होतं, पण देवाला वाटत होतं की तुला ह्याच्याद्वारे नाही मुलगा म्हणा, तर माझा मी आत्मा पाठवतो की या पृथ्वीची संतती माझ्याद्वारे, आणि मी माझा आत्मा देतो तुझ्यावर, त्याचं सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं स्तुती मला सगळी पुरुष पाहिजे असं येशू ख्रिस्ताला. आणि जगात एक धारणा, ज्या स्त्रियांना देव देणगी देते, देवाकडे बसा, देवाला सांगा तुझी संतती मला, या पृथ्वीची संतती पापाची संतती. हालेलुया. काही त्या दुष्टाचा होता. लक्षात ठेवा, पृथ्वीमध्ये बरेच दुनियामध्ये असे जीवनामध्ये लोक आहेत की ती दुष्टाही माणसाची म्हणजे शैतानाची, त्या दुष्टाची अवलाद पृथ्वीमध्ये भरपूर, पण देवाच्या दुष्टाची अवलाद पृथ्वी बाळा नाही. म्हणून बऱ्याच स्त्रियांना मुलं बाळ होत नाही. त्याला कारण आहे कप्रेशी 2:17, योग्य 2:28, तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील शेवटच्या काळात. आता हे शेवटचा काळ आहे आणि हेच बाळ देवाच्या गौरवासाठी परमेश्वर प्रार्थना करा. देव द्यायला गेला आहे, पण कधी सांगत नाही की हे बाळ देवाच्या राज्यासाठी संमत नाही. वेळ संपली. मी छोट्या मुलांसाठी भरपूर प्रेम आणि प्रार्थना करतो, तेव्हा त्या बाळाने तुझं कार्य जगात किती मुलं अशी आहे त्यांना देवाची ओळखच नाही, संतती तुझी, पण संततीचं काम नाही, तुझ्या कार्याचं नाही. मी जर तुम्हाला सांगतो ना, इकडे एवढी छोटी छोटी मुलं आहेत, तर मी इकडे उभा राहिला, मी त्यांना बोलवलं, ते तुम्ही बोलवलं ते येणार पण नाही. मी असं सांगतो, कारण त्यांना खाण्याची गरज नाही, त्यांना प्रेमाची गरज. कारण जी देवाच्या दृष्टीने आलेली आहे ती मुलं देवाच्या गौरवासाठीच. मी जेव्हा दानदार घेऊन जातो, गरीब मुलांना सांगतो, मी गाडी घेऊन आलो ना तिथून येताना, प्रेज नाटाव करतात, मी प्रेज करतो. कुठली ओळख आहे माझी, पण त्यांना प्रेमाने जे बोलतो सांगतो खायला देतो. मुलांना खायला का द्यावं हे पण मी तुम्हाला सांगतो. मी छोटा होता ना, चोरून पेरून चिकू आंबे हे शिजर आंब्याचे केळी खायचे, पण आज माझा स्वर्गीय बाप परिस्थिती त्या टायमाला तशीच होती, म्हणून मी आता काय निर्णय केला माहिती, जेवढं चोरून खाल्लं ना तेवढी फळं झाडं लावायची, आणि ते गेल्या त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी त्याच्यात त्यांनी फळं खावं. आता पाप ठेवायचं ना. आज आपल्याकडे एवढी पेरू आहे झाडांना, अलग अलग तयारची, मोठी पासून छोटी पर्यंत सगळी, पण आज पेरू खाऊ शकत नाही. वाढी केली पण खाता येत नाही. खा, आशीर्वादाची वस्तू आहे. नवीन आकाश, नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी म्हणजे काय, नवीन जीवन. समजलं, त्याला बोलतात नवीन जीवन, नवीकरण, नव्याने जन्म. तेव्हा ती नव्याने जन्म, नवीन आकाश नवीन सृष्टी तशी नाहीये. तर आपण नव्या पद्धतीने जे चोरीचं होतं ते बाजूला करा आणि जे सत्याचं आहे ते एकत्र करा. त्याला बोलतात नवीन
सृष्टी, नवीन शिकताना शिकायचं. आता देवाने सगळं दिले, नवीन ठिकाणी तेच चाललेलं आहे. झाडं लावा, झाडं अशी लावा खाण्यासाठी लावा, दुसरी शोची लावू नका. म्हणून मी बोलतो तुमचा मुलगा तुम्हाला सोडून जाईल बायको बरोबर, कुठे पडेल त्या पत्ता नाही. पण आंब्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, ते लग्न करून कुठे जाणार नाही. म्हातारा झाला तरी पडेल. बघतो पेरूच्या झाडाखाली किती पेरू पडलेले होते. झाडाखाली झोपला तरी तोंडावर पडेल, टाकून एवढी पिकलेली पेरू आहे. काय चमन आहे. आणि छोट असताना किती पाप होतं. मी गेल्यानंतर वाडीमध्ये हेच विचार, एक मुलगा आहे, मुलाशी बोलणं अगदी पण हातात पकडतो, काढून ठेवतो, देतो, पण खात नाही. अगदी त्या परमेश्वराने एवढं सुंदर जीवन दिलेलं आहे. आता मला पण सांगितलं एक झाडाचं फळ खाऊन बाकी खा. अगदी मला भरपूर शौक आहे, झाडापाना आवड आहे, इंटरेस्ट आहे. एक मुलाची प्रगती आहे, समजा घडण एक व्यक्ती काहीतरी खाईल. परमेश्वराने तेच प्रेम केलेलं होतं या जगावर. अगदी अनेक लोकांच्या जीवनामध्ये मी फक्त आणून देतो, लोकांनी खायचं. अगदी काहीच आपल्याकडे काय आहे मला सांग. अरे एक जीवात्मा खातो तोच परमेश्वर आहे. अगदी माझं मध्ये दगडाला खायला देतो एवढा नारळ, नारळ सुद्धा मी नारळाची आवडी कोणाचं बरोबर. अगदी प्रयत्न करतो, शिक्षण घेतो, शिक्षण देतो, शिक्षणाची ओळख इकडे त्याला मांडून ठेवले. चिकू, आंबा, पेरू, लिंबू. अगदी ईश्वराचं राज्य आहे. फळ झाड तयार करा. आज एवढी गर्दी सुरू झाली ना, तर ती फळ झाडं नाही, कोणती झाडं नाही, अशी झाडं सगळी तोडून त्याच्यामुळे गरमी फार मोठ्या प्रमाणात, लोकांची हालत खराब. पिंपळाचं झाड, वडाचं झाड, लिंबड्याचं झाड, ऑक्सिजनचं, ही झाडं लागणार फार मोठ्या प्रमाणामध्ये समाधान मानू शकते. आणि खाण्याची नाही तेच दुसरे लावणे. पवित्र आत्मा चांगलं शिकवतो, दुष्ट आत्मा दुष्ट करायला नो ना, देवच ना. मग घरामध्ये काय असते, आपल्या अंगणामध्ये मस्त फुलांची झाडं, फुलं लावा. नाही असं सांगत नाही, गुलाबाची फुलं लावा. गुलाबाच्या फुलाने सरबत बनवता येते. हे पण शिका की झाड लावतो मी, ते कशाला लावू, खाण्यासाठी लावू का नुसतं लावू, त्याच्याने सरबत बनते माहितीये तुम्हाला. लावा ना सरबत, त्या गरमीला बरं. बुद्धीचा असा वापर करा की काहीतरी करता येईल. जागा फुकट नाही ठेवायची. माझ्या घराला स्लॅब असताना तर मी तिकडे सगळे प्रकारची कुंडीमध्ये ना, मोठी ड्रम मध्ये बघा, तेलाचा ड्रम होता, कापला आणि त्याचे बनवतात बघा तिकडे. काय ते थोडं शिका, फोटो काढायला घेऊन जा, तुम्हाला पण ज्ञान देईल. मला जो अर्धा तास एक तास जरी मला टाइम मिळते माझ्या कार्याचा ह्या बाबतीत, पहिले प्रार्थना वगैरे करून घेतो, सगळं झालं का मग ते झाल्यानंतर मला माहिती आहे आता माझा वेस्ट टाइम होतोय, तर थोडासा मी खाली आहे तर मी या झाडामागे हा नशेचं प्रार्थना, मग त्याच्यावर चिंतन करतो काय काय करतो. अगदी करा, चांगलं करा, आपल्याला चांगलं मिळेल, वाईट करू नका. झाड लावतो ते माझ्यासाठी असं नका समजत, मी लोकांसाठी लावतो आणि ते लोक खातात ते तुम्हाला आशीर्वाद. मला बरेच काही गोष्टी करायच्या, परंतु त्याची इच्छा असेल तर म्हणून ह्याविषयी नका करत, ध्येय नाही. बघा, एका फळा झाडाजवळ जाता तुम्ही, तिथे व्यवहार करायला लागत नाही. ते फळ आहे, एक घे, काढलं, खाल्लं, पाहिजे मन भरलं, खाल्लं, परत ठेवलं, निघून. आपल्या घरामध्ये खाल्लेलं भात आहे, एवढं भात घेतात, खातात, भरला आता म्हणजे फेकून. ते टाकण्यासारखं नसतं ना, टाकण्यासारखं नसतं. पिऊ घेतलं, खाल्लं, पिलं. अगदी अनेक व्यक्ती महत्वाचं, अगदी अनेक नर्सरीमध्ये जातो, त्यांना खूप सुवार्तेचा प्रचार करतो, सांगतो, अनुभव देतो. म्हणून आपल्या छोट्या मुलांना शाळेमध्ये नर्सरी सांगतात ना,
म्हणजे ही झाडं पण आपली झाडासारखी वागत नाही ना. खांद्याला बॅग येतात ना निघतात, त्याला बॅग घेऊन जायला लागत नाही. ही नर्सरी अलग आहे, ही नर्सरी अलग आहे. माझं जर पुढचं काम झालं तर मी नर्सरी काढणार आहे लहान मुलांची. हा पहिले शिकवणार काय माहितीये का? घरात झाडू मारायला, मांडी घासायला, आई बाबाला कपडे धुवून द्यायला, आईला मदत करायला. प्रार्थना नाही शिकवणार, त्याला काही शिकवणार नाही. कारण ते प्रार्थनेची माणसं योग्य नसतात सगळेच. पहिले प्रार्थनेचं सगळ्यांना कंटाळा येते, कामाला, धंद्याला, खायला, प्यायला, पार्टीला, प्रोग्रामला. त्यांना कंटाळा कधीच नाही. पाहिजे ते बघा, लग्न असूच नाही तर बरे कपडे विकत आणते पैसे. त्यांना फक्त एवढंच शिकवा. म्हणून मी सगळे खेळ पण ठेवणार आहे त्याच्यामध्ये. स्पोर्ट जगामध्ये नाही उतरायचं त्यांना, फक्त त्यांना चांगली गुण. मोबाईल माहिती आहे ना, लेबलचं काम सोडलं. छोट्या छोट्या मुलांना मोबाईल पाहिजे. पुरत नाही मम्मी नाही, त्यांना शौक लागलेला आहे. एक एक स्टोऱ्या ऐकायला मिळतात. अरे खरं सांगतो तुम्हाला, मी खोटं नाही बोलत. काय करतात रे त्या मोबाईलला. मी तो स्वतः विचार केला, जर माणसं मेली ती मोबाईल मध्येच जातील. मला एक चोर होता, तर कमी चोरी केली तर कमीत कमी त्यांनी पश्चाताप केला, तो देवाच्या घरी गेला. पण एवढं लोकांचं मन लागलेलं आहे. कधी मी आजांचा विचार करते, ते इंग्लिश बोलतात, प्रेज द लॉर्ड ब्रदर, आणि मग काही घेता काय सांगितलं असं आमच्या दत्तरने सांगितलं पण नाही असं. मग ते सगळा इतिहास तो त्यांचा सुरू करतो. तिच्याकडे इंग्लिश बोलते ना, मराठीमध्ये ना, कच्ची भाषेमध्ये. हा प्रश्न आहे. काही लोकांनी फोन केला, आजीला फोन द्यायचा असेल ना, त्यांना बोलू पहिलं प्रेज द लॉर्ड. अर्धे शिकले का, ऐकायला येते का नाही. तिच्याकडे फोन दिला तर प्रेज द लॉर्ड बोलतो. तिला समजते का प्रेज द लॉर्ड? ते काहीतरी प्रेज बोलतात ना, चुप राहतात, अर्ध बोलतात, अर्ध खातात. काय वांधे मी समजते. पापांची कबुली कर. देहात मनुष्य जास्त गुरफटलेला आहे, आत्म्यामध्ये नाही. पाहिजे देवाने ध्येय कशाला दिले? योग्य वेळेच्या कामासाठी दिले नाही, नुसतं नाही दिला. मला पण देह आहे ना, पण चांगल्या विचारासाठी देहाचा वापर केला तर सगळ्या लोकांचं चांगलंच तुम्हाला बघायला मिळेल, वाईट नाही. खोटी जागा अशी खुली ठेवू. एक बाजूला पपईचं झाड लावलं, त्याला केवढं झाड लागतं. एक डोक्यावरची छत्री आहे, एवढंच तेवढंच आहे. पैसे उभं राहते, पाहिजे तेव्हा पपई घेतल्या, खाण्याचं. पेशी कमी झाल्या तर त्याचा पाण्याचे असतात कवडे, ते काढायचे, चोळायचे ना, थोडासा चमचा द्यायचा, टाकून पेशी वाढल्या. किती औषध आता आयुर्वेदिक किती आहे माहितीये का? दवा. जो फळं खातो ना त्याला आजार येत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही फ्रूट रोज खायला लागला ना, फळं खायला लागलं ना, त्याला आजार येत. पण मनुष्य या काळामध्ये फळं बाजूला करते, पण नाही ते खाणार. प्रत्येक शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे की देवाने आम्हाला चांगलं बुद्धी दिली, शिक्षण दिलं, ज्ञान दिलं, अनुभव दिलं. खाणं पाहिजे. माणूस आहे, कुठे मन ठेवू नका. ते नाही तर आत्मा तिकडे जाईल. देवाचा आत्मा हा सर्वात श्रेष्ठ. म्हणून मी काय करतो की लोकांना आता काही चांगले गुण आहेत ते करायला शिका तुम्ही. भविष्यात कामाने. माझ्याकडे एवढा पैसा असता ना, तर मी लोकांच्या जमिनी ठेवल्यात ना, त्याला सांगेल मला ते करायला, अर्ध तुझं अर्ध माझं. नुसतं वेस्ट ठेवू नका. म्हणजे ते खातं ते खाऊ. विकायला ते आपला काही विकून धंदा होणार नाही, पण लोकांनी खाऊ दे, वाटा फ्री. मी तेच विचार केला. विक्री कमी करायची, विक्रायच्या मध्ये लागत नाही, कारण मला माहिती त्याच्यावर पैसे कमवू शकत नाही. खाण्यासाठी ते खाऊ दे. केवढा फायदा आहे माहिती. एक जीवात्मा खातो ना भुकेलेला. फक्त विचार करा, तो भुकेला येशूने माते 25:46 पर्यंत वचन दिले. भुकेला आहे, मी प्यास आहे. तो कुठे आहे? जो कनिष्ठ, ज्याच्याजवळ काहीही नाही ना, अशा व्यक्तीकडे आपल्या जवळ काय आहे मला सांग. काय आहे? काय येणार आहे ज्यासाठी तुम्ही लढाई करतात? काय येणार आहे? मग ते 16:26 मध्ये दिलेले, जगात सर्व कमवला, आत्मा गमवला. आत्मा गमवू नका. देवाने बक्षीस दिले पृथ्वीमध्ये, तर त्यासाठी चांगल्या वृत्ती, चांगल्या गोष्टी, चांगल्या शिक्षण, परमेश्वराची योजना आहे. मी तुम्हाला सांगतो ना, मी इथून एका रस्त्याला येतो तर 3 ते 4 वर्ष झाले त्या झाडं लावलेले.
आंब्याची झाडं, फक्त मी 2 वर्ष लावलेले झाडं ती बघा, येऊन बघा, एवढी घरा एवढी उंच झाली आहेत, अशी पसरलेली आहेत. हा एक चमत्कार आहे. आणि मी तिथे बघतो की ही झाडं कधीपासून आहे, हालेलुया, आणि ती झाडं आता तशीच आहे, आणि ही झाडं अशी पसरलेली आहेत. ते माझ्यासाठी नाही म्हणून मी त्याला देव आशीर्वाद करते. हालेलुया. लोकांना त्याचा अनुभव आला पाहिजे. प्रेर आपल्याला मिळालंच पाहिजे. प्रार्थना करा, लोकांचं चांगलं बघेल अशी प्रार्थना करा. लोक सांगतात प्रार्थना करा, प्रार्थना करतो तुझा बोलवावं म्हणून प्रार्थना करा, मी स्वर्गात जावं. प्रार्थना अशासाठी करा, स्वर्गात. कशासाठी? योहान 4:24 पाठ करायचं. योहान 4:24. एक पापी बदलली, पवित्र जीवन बदलणं. आज पुस्तकात त्याचं नाव राहिलं, आपलं जीवन बदलणं, आपण चांगले वागलं तर आपलं पण या पुस्तकात नाव राहील. जीवनाच्या पुस्तकातली नावं खोलली जातील. म्हणून मी शिकतो झाड म्हणजे काय. ते झाड फळ नसेल देत, ते कापतो आणि अग्नीला वापरतो. म्हणून मग ते 3:10 वचन मध्ये तसंच दिलेलं आहे, मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली. जे झाड चांगलं फळ देत नसेल ते तोडून अग्नीत टाकायचं. आज आपल्या प्रत्येकाला शिक्षण घ्यायचं आहे आणि त्या शिक्षणाचं उत्तर आपल्याला घ्यायचं की आपण चांगलं केलं नाही तर आपल्याला अग्नीत जावं लागेल. जर आपण चांगलं करत राहिलो तर आपल्याला स्वर्गात जावं लागेल. करा दुसऱ्यासाठी, आपल्यासाठी. कधी पण लक्षात ठेवा, आपल्या आई बाप मुलाबाळासाठी करू ठेवतात, पण मुलं बाळा आई बापाची तुम्ही दुसऱ्यासाठी करा. मुलं पण तुमच्यासाठी होईल ना, मुलांसाठी पण होईल. दुसऱ्यांसाठी पण करा. ती सवय मुलांना लावा, ती मुलं पण ती सवय करतील एक दुसऱ्यासाठी. जरपर्यंत भविष्य जीवनामध्ये आपल्याला देवाने दिले ना, ते फक्त चांगलं करायचं हे हेतूनेच 10 वर्षांचा फायदा होईल. फळ उपयोगी, जीवन उपयोगी, जीवनाची शोभा उपयोगी, जीवनाचे मार्ग उपयोगी, पण या जगाचे मार्ग उपयोगीचे नाही. हे आपलं शरीर नष्ट करणार. देहामध्ये बघा, जीवनामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतो पण फायदा होत नाही, पण आत्म्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न केला तर फायदा होते. म्हणून हे वाचन आत्मीय हृदय गर्दी करायसाठी 15 पासून सुरुवात केली. 17 पासून आपल्याला माहिती आहे की देवाने आपल्याला देहावर कंट्रोल करायचं, आत्म्यावर कंट्रोल. आत्मा परमेश्वरासाठी ठेवा, मग परमेश्वर आपल्याला आत्म्याद्वारे मार्ग देईल. हालेलुया. म्हणून पहिलं देवावर विश्वास ठेवा, वचनावर विश्वास ठेवा, शिक्षणावर विश्वास ठेवा, कार्यावर विश्वास ठेवा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, कार्य करण्यावर विश्वास ठेवा. चांगलं करायला सुरुवात करा, तुम्हाला लोक चांगलं समजतील. वाईट करायला जर बघितलं तर लोक तुम्हाला वाईट समजतील. यावर लक्ष द्या. देह आणि आत्मा याच्यात फरक आहे. तर आत्म्याच्या प्रेरणेने चाला तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही प्रभू देईल, आणि देहाच्या प्रेरणेने चाललं तर आपलं सर्व काही जाईल. हालेलुया. छोटीशी एक प्रार्थना केली. बाबा सगळं तुझ्या आभार मानतो. परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात चालणार प्रत्येकांना साह्य ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.